So, okay, here we are. So, hello, this is me, Gaurav sir, and we are here at the basic course for chemistry with the students preparing for NEET, JEE and CET. ठीक है? You can watch the videos. ठीक है? You can share your experiences. If anything that you want to improve here, then you just share in comment box. So this is my like a private kind of YouTube channel. This is not for any social purpose for right now. अगर आपको पढ़ना है तो आप पढ़ सकते हो, नहीं पढ़ना है तो नहीं पढ़ सकते हो, आपका मर्जी है. ठीक है, भद्दे कमेंट मत करना, अच्छे कमेंट करना. चलो अभी देखते हैं. ओके, गो फॉरवर्ड. वी विल स्टार्ट. सो नाउ वेपर प्रेशर. ओके, यस सर, ऍट फार्म. म्हणजे गोवर्धन आता फार्म ओवर है. नहीं, क्या डेडिकेशन है, क्या बात है. नेटवर्क तो आ रहा है ना बेटा उधर. फार्म में क्या कर रहा है तू? डब्बा लेके गया क्या गोवर्धन? फार्म में डब्बा लेके गया क्या ऐसा पानी भर के? चलो, स्वच्छ भारत. वेपर प्रेशर. ठीक आहे, आपल्याला सगळ्यांना प्रेशर म्हणजे माहिती काय ते, बरोबर आहे. प्रेशर म्हणजे दाब. आता वेपर प्रेशर म्हणजे काय? वेपर ज्यावेळेस प्रेशर अप्लाय करते किंवा वेपरमुळे प्रेशर क्रिएट होतो, त्यामुळे आपण त्याला काय बोलत असतो? वेपर प्रेशर असं बोलत असतो. आता आपण याच्याबद्दल माहिती घेणार की वेपर प्रेशर म्हणजे नक्की काय. बघा, द प्रेशर exerted by the vapor of liquid at particular temperature in a state of dynamic equilibrium. सपोज करा, एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला सगळ्यांना. दिस इज ए कंटेनर. ओके, दिस इज ए कंटेनर. ठीक आहे, आता हे जे कंटेनर आहे मित्रांनो, या कंटेनरला मी बंद करून दिले एखाद्या लीडने. अरे अरे कलर, एखाद्या लीडने मी या कंटेनरला ढक्कनने वगैरे बंद करून दिले. ठीक आहे, या कंटेनरच्या आतमध्ये बघा मित्रांनो काय आहे? पाणी भरलेलं आहे. बघा काय भरलेलं आहे? मीने पाणी भरलेलं आहे. आता मीने काय केलं माहिती का? आता हे जे या ठिकाणी पाणी भरलेलं आहे, तर खालून मीने बर्नरने याला काय केलं? फ्लेम द्यायला सुरुवात केली. बरोबर, म्हणजे पाणी उकळवायला मी सुरुवात केली. जस्ट सांगा मला आता या ठिकाणी व्हेन आय जस्ट ट्रायड, म्हणजे काही वेळेनंतर हीट केल्यानंतर इथून काय निघायला सुरुवात होती? कमेंट करून सांगा बरं, या ठिकाणाहून काय निघायला सुरुवात होती पाण्यातून? वाप. हाँ ठीक है, वाप मतलब वेपर. व्हेरी गुड, जो भी है बराबर है. इथून काय मित्रांनो? वेपर निघायला सुरुवात होते. बरोबर आहे. मला एक सांगा मित्रांनो, आता वेपर काय असते? इट इज अ गॅसियस, इन ती गॅसियस स्टेट मध्ये असते आणि तिकडे तिकडे रॅन्डम मोशन मध्ये असते. मग ती काय करेल? तिकडे इथं ठोकली जाईल किंवा इथं ठोकली जाईल किंवा इथं ठोकली जाईल. त्यावेळेस ती प्रेशर अप्लाय करेल कशावर? या कंटेनरच्या एरियावर. बरोबर आहे का नाही? त्यालाच आपण काय बोलतो? फॉर द पर्टिक्युलर टाइम वेपर प्रेशर बोलतो. सिंपल एक्झाम्पल सांगतो तुम्हाला वेपर प्रेशरचं. कुकर आहे घरामध्ये आपल्या. काय कुकर? सांगा बरं, कुकर मध्ये मम्मी काय करत असते? आपला नॅशनल अन्न कोणतं आहे सांगा बरं मला. नॅशनल अन्न, राष्ट्रीय खाद्य कोणतं आहे? खिचडी. बरोबर आहे, लक्षात ठेवायचं. राष्ट्रीय खाद्य खिचडी आपलं. हा, राईस म्हणजे तेच. ओके, खिचडा नाही आहे, खिचडी. ओके, म्हणजे आपलं राष्ट्रीय अन्न आहे ते खिचडी. तर बघा, कुकर मध्ये बघा मित्रांनो शिट्टी वाजते, तर त्यावेळेस पण काय वेपर प्रेशर. ठीक आहे, वेपर प्रेशर म्हणजे काय तेवढं लक्षात ठेवा. इट इज अ प्रेशर एक्झर्टेड बाय द वेपर ऑफ लिक्विड ऍट अ पर्टिक्युलर टेम्परेचर इन अ स्टेट ऑफ डायनामिक इक्विलिब्रियम. आता जो काही वेपर प्रेशर असतो तो कशावर डिपेंड असतो? इट कॅन बी आस्क्ड इन एक्झामिनेशन. इट डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ लिक्विड. की जो लिक्विड आहे याला तुम्ही हीट करा, त्याचं नेचर कसं आहे. बरोबर आहे. आणि दूसरी गोष्ट काय? टेम्परेचर, कि तुम उसको कितना टेम्परेचर दे रहे हो. सर कुछ भी बोल रहे हैं, चलो ठीक है. तो मैं गोवर्धन के पास गया फार्म पर और मैं बना रहा हूँ कुकर में खिचड़ी. जो भी है, ये कुकर है सपोज. वाह, काय फिगर आहे. कुकर मध्ये खिचडी बनवतोय. मग आम्ही मस्तपैकी असं काहीतरी बनवलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे, स्टँड आहे. पण मी इथे दिवा लावला मित्रांनो. फक्त काय लावला मी? दिवा. सांगा बरं, खिचडी बनेल का? येस और नो मध्ये कमेंट करा मला. खिचडी बनेल का या ठिकाणी? अरे नहीं बनना. वेरी गुड, बहुत सिंपल है. इलॉजिकल क्वेश्चन है.
नहीं बनेंगे, क्यों? अगर सर खिचड़ी बनानी है तो आपको इतना भी नहीं पता कि हमको टेम्परेचर उतना प्रोवाइड करना पड़ेगा। दैट इज वाई जो वेपर प्रेशर है, इट डिपेंड्स ऑन नेचर ऑफ लिक्विड, कि तुम्हें लिक्विड कौन तो वापरता है। सर ऐसा कुछ भी, कौन सा भी लिक्विड यूज कर, एक काम करना बेटा, तो जब खिचड़ी बनाओगे तो उसमें केरोसिन डाल दो, पता चल जाएगा तुमको। असं नका करू, ठीक ना? क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे काय बघा, क्रिटिकल टेम्परेचरची आपण एक डेफिनेशन बघितली होती, आता ही दुसरी डेफिनेशन. व्हेन डेन्सिटी ऑफ लिक्विड अँड वेपर, ज्या वेळेस लिक्विडची, ठीक आहे, आणि वेपरची, लिक्विड म्हणजे काय, पाणी वगैरे काही पण असेल, आणि जी त्याच्यापासून जी वाफ निघते ती, या दोघींची मित्रांनो काय डेन्सिटी सेम असेल. काय सांगतो मी, दोघींची डेन्सिटी का असेल, सेम असेल, त्यावेळेस जे काही टेम्परेचर असतं त्या टेम्परेचरला आपण क्रिटिकल टेम्परेचर म्हणत असतो. लक्षात ठेवा, ही दुसरी डेफिनेशन झाली. ज्या टेम्परेचरला लिक्विडची आणि वेपरची डेन्सिटी, सांगतोय मी काय सांगतो, डेन्सिटी सेम असते, त्यालाच आपण काय म्हणत असतो, क्रिटिकल टेम्परेचर असं म्हणत असतो. इतना याद रखना है, इट इज अ टेम्परेचर एट विच द डेंसिटी ऑफ वेपर एंड लिक्विड रिमेन्स द सेम. ओके, कल इतना आपको इसमें याद रखना, इसके आगे इस पर कोई क्वेश्चन नहीं पूछा. सो दिस इज ए ग्राफ फॉर वेपर प्रेशर अँड टेम्परेचर. बघा मित्रांनो, हा ग्राफ आहे. हा ग्राफ कोणाबद्दल माहिती देतो आपल्याला, टेम्परेचर बद्दल आणि वेपर प्रेशर, की पर्टिक्युलर टेम्परेचरला वेपर प्रेशर किती असते ते. ठीक आहे, फक्त थोडं लक्षात ठेवायचं आहे, ग्राफवर येण्याचे चान्सेस खूप कमी आहे. फक्त एक बघा, या ठिकाणी हा डाय इथिल इथर आहे, याचा बघा या ठिकाणी आपल्याला बॉइलिंग पॉईंट दिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा हा कार्बोनिक टेट्राक्लोराइड आहे, याचा बॉइलिंग पॉईंट या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा हा आपल्याला इथिल अल्कोहोल आहे, त्याचा बॉइलिंग पॉईंट, आणि वॉटर आहे त्याचा बॉइलिंग पॉईंट. कमेंट करून सांगा मला या ठिकाणी याच्यापैकी सगळ्यात जास्त मोठा बॉइलिंग पॉइंट कोणाचा आहे. 1, 2, 3 किंवा 4, 1, 2, 3, 4 पैकी सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट कोणाचा आहे. व्हेरी गुड, 4. इतना कोई सोचने वाली बात ही नहीं उसमें. व्हेरी गुड. तर तुम्हाला असा पण प्रश्न येऊ शकतो की बॉइलिंग विच ऑफ द फॉलोइंग, म्हणजे बॉइलिंग पॉइंट यांच्यापैकी जास्त कोणाचा आहे याच्यापैकी. ठीक है, ये जब हम चैप्टर करेंगे तब क्लियर हो जाएगा, खाली से इतना ध्यान में रखना है. ठीक है, सो दिस इज अबाउट द वेपर प्रेशर. व्हाट इज इंपॉर्टेंट हियर, व्हाट ये किस पर डिपेंड है, एंड डेंसिटी जब लिक्विड का या फिर वेपर का सेम होता है तब उस टेम्परेचर को हम क्या बोलते हैं. नाउ सरफेस टेंशन, नाम ही है, कुछ याद करने की जरूरत नहीं है, नाम ही है सरफेस. दिस इज जार, ये पूरा भरा हुआ है पानी से, बराबर. इसमें क्या है, पूरा का पूरा वाटर भरा हुआ है. तो देखो ये इसका क्या बन गया दोस्तों, ये बन गया इसका सरफेस, बरोबर. सरफेस म्हणजे काय, वरचा भाग. तर याच्यावर जे काय टेन्शन आहे, याच्यावर टेन्शनला मराठीत काय म्हणत असतो आपण, ताण. याच्यावर जे काय टेन्शन आहे, याच्यावर जे काही ताण आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, सरफेस टेन्शन असं म्हणत असतो. सर कुछ भी बोल रहे असं तर कुछ होता नाही आहे सर. मला सांगा बरं, तुमच्यापैकी कोणी जे नदीमध्ये पोहायला गेलंय का, जर गेले असणार ना, एकदा उडी मारून बघा वरतून, थोड्या थोड्या डिस्टन्स वरून चट्टे उमटून जाते लाल लाल. ठीक है, ते कशामुळे सरफेस टेंशन. इसको आगे हम देखेंगे अच्छे से. खाली इतना याद रखो कि इट इज डिफाइंड एज फोर्स एक्टिंग पर यूनिट लेंथ परपेंडिकुलर, बहुत इंपॉर्टेंट है, परपेंडिकुलर टू लाइन ड्रॉन ऑन दी सरफेस ऑफ लिक्विड. एग्जाम्पल आहे, हा सरफेस ऑफ लिक्विड आहे, बरोबर आहे. ही एखादी लाईन आहे मित्रांनो, तर या लाईनला जो फोर्स असतो तो कसा असतो, परपेंडिक्युलर असतो असा, बरोबर आहे. फक्त लक्षात आहे, ही फोर्स आहे आणि ही काय लाईन आहे. एसआय युनिट बघा सरफेस टेन्शनचे काय, न्यूटन पर मीटर. सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय आहे, फोर्स पर युनिट लेंथ. फोर्सच्या बघा युनिट काय मित्रांनो, न्यूटन. याची युनिट किती आहे, मीटर. देयरफॉर इट बिकम्स न्यूटन पर मीटर. ठीक आहे. सीईटी मध्ये याच्यावर प्रश्न विचारला गेलेला, सीईटी मध्ये आणि जेई मध्ये, जो सरफेस टेन्शन आहे त्याचे जे काही युनिट आहे ते कोणाच्या बरोबर आहे. तुम्हाला मी एक ऑप्शन देतो,
फर्स्ट एनर्जी ई, बी ऑसिलेशन कांस्टेंट के, सी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि डी नन ऑफ द वन. हा मित्रांनो प्रश्न विचारला गेला कशामध्ये, सीईटी मध्ये, जेईचे नाही माहित पण नीट मध्ये सुद्धा विचारला गेलेला. ठीक आहे, की हे जे कोणाबरोबर आहे तर लक्षात ठेवा, इट इज अनालॉगस टू द ऑसिलेशन कॉन्स्टंट. आता हे कसं काय, ओके बंपटा, तर हे कसं काय सांगितलं सर तुम्ही, ज्यावेळेस आपण ऑसिलेशन चॅप्टर पुढे करणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते क्लिअर होईल. डोंट वरी अबाउट दॅट. इथं कुठे पण जागा असेल इथं फक्त इकडे असं लिहून घ्यायचं, इट इज इक्वल टू ऑसिलेशन कॉन्स्टंट के. वाय दिस इज सो, कारण ज्यावेळेस सपोज एखादी बॉडी आहे ती काय करते, ऑसिलेशन परफॉर्म करते, बरोबर आहे, ऑसिलेशन परफॉर्म करते. सपोज ही स्प्रिंग हिला मी या ठिकाणी ताणली आहे, बरोबर, इथून तेवढं डिस्टन्स सपोज एक्स आहे, मी हिला इकडे ताणतोय बघा मित्रांनो, फोर्स कुठे अप्लाय केलाय मी या साईडला, पण ही जी स्प्रिंग आहे हिला कुठं ताणते, इकडे ताणते. जेवढ्या फोर्सने मी हिला इकडं ताणतोय तेवढ्याच फोर्सने ही जी स्प्रिंग आहे तिला इकडे ताणते. खोटं वाटत असेल ना, एक काम करा, एक रबर बँड घ्या हातामध्ये, त्याला ताणून बघा असं आणि सोडून बघा, जेवढ्या फोर्सने तुम्ही इकडे ताणलंय तेवढ्या फोर्सने तुमच्या हाताला लागणार आहे. अँड देअर फोर जे ऑसिलेशन कॉन्स्टेंट असतं, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एक्स. बट इधर देखो, फोर्स इधर लग रहा है लेकिन ये किधर हो रहा है, स्प्रिंग की वजह से उल्टी दिशा में है, देयरफॉर माइनस एक्स. ठीक है, आगे देखेंगे. So this is about the surface tension. Another thing, surface tension decreases with increase in temperature. जसं जसं आपण टेम्परेचर वाढवू सरफेस टेन्शन काय होणार आहे मित्रांनो, कमी 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 होत जाणार. दिस इज अनदर वन इम्पॉर्टंट. ठीक आहे, सरफेस टेन्शन स्पेशल चॅप्टर आहे आपल्याला, ज्यावेळेस आपण याच्यावर व्हिडिओ स्टार्ट करू त्यावेळेस आपण क्लिअर करणार. नाउ विस्कोसिटी. ठीक है, नाउ वी आर गोइंग टू सी व्हाट इज विस्कोसिटी. विस्कोसिटी पढ़ा है कि कभी किसी ने इसके पहले, तुमच्यापैकी कोणी विस्कोसिटी ऐकले का हा शब्द, येस और नो मध्ये कमेंट करा बरं, की येस सर वी हॅव हर्ड दिस अँड नो सर वी डोंट हॅव हर्ड दिस. ओके चलो, ओके. विस्कोसिटी का मतलब काय आहे, काय म्हणतात विस्कोसिटीला मराठीमध्ये, मी विसरून गेलो, नाम सुना है, बरोबर है. विस्कोसिटी, एलोवेरा जेल पता है तुमको, एलोवेरा जेल ते बघा किती विस्कस आहे, बरोबर आहे का नाही. पाणी बघा, पाणी किती कमी विस्कस आहे, लगेच फ्लो होऊन जाईल. विस्कस मटेरियल राहिलं तर लवकर फ्लो नाही होत. मराठी शब्द नाही माहिती बट चला. विस्कोसिटी म्हणजे काय, इट इज अ प्रॉपर्टी ऑफ लिक्विड. पहिली गोष्ट, विस्कोसिटी कोणाची प्रॉपर्टी, लिक्विडची प्रॉपर्टी, किंवा असे मटेरियल की जे फ्लो होतात, जे वाहतात. इट कॅन बी डिफाइंड ॲज इंटरनल रेजिस्टन्स टू फ्लो पजेस बाय लिक्विड. एखादा लिक्विड आहे की जो फ्लो करतो, सपोज आता हा लिक्विड आहे, हा काय करतो बघा मित्रांनो, फ्लो करतो, तर याला आतून फ्लो व्हायला काय होतं मित्रांनो, अपोज असतो. आतून यांना काय फ्लो व्हायला अपोज होतो. सर ऐसा कैसे बोल रहे, एक काम करो, एलोवेरा जेल निकालो बेटा, एक सरफेस लो ऐसा, इधर एलोवेरा जेल डालो और इधर पानी डालो, कौन जल्दी फ्लो हो रहा है देखो. ठीक है, विस्कोसिटी स्लिप होना नहीं बेटा, वो बहुत अलग बात है. ठीक है, इट कैन बी डिफाइंड एज इंटरनल रेजिस्टेंस टू फ्लो possessed by a liquid. It is a known as, it is called as a viscosity. ठीक है, the liquid which flows slowly, जे पण लिक्विड खूप स्लोली फ्लो करतात, they have very high internal resistance. बहुत सिंपल है, जो लिक्विड है अगर उसमें इंटरनल रेजिस्टेंस बहुत ज्यादा है तो वो कैसा होगा, बहुत स्लो फ्लो होगा, और देयरफॉर उसका जो विस्कोसिटी है वो भी क्या होगा, ज्यादा होगा. अगर नहीं समझ में आ रहा है देन आपको क्या करना है, एलोवेरा जेल लेना है, एक सरफेस पर एक एलोवेरा जेल लो, उसके साथ साथ वाटर लो. वाटर देखो कौन सा जल्दी नीचे आ रहा है, जो जल्दी नीचे आएगा उसका विस्कोसिटी कम है, उसका इंटरनल रेजिस्टेंस भी कम है. जो लास्ट में आएगा, जो धीरे धीरे आएगा, उसमें इंटरनल रेजिस्टेंस ज्यादा है, बराबर, उसका वेलोसिटी कैसा है, बहुत कम है. सो दिस इज सपोज, आता बघा या ठिकाणी फिगर दिलेली आहे आपल्याला. आता या फिगर मध्ये ते काय दाखवतात, आता तुम्हाला बघा याच्यामधून एक क्वेश्चन सांगतो. सो दिस इज
आता एक काहीतरी लिक्विड आहे जे फ्लो करत आहे, त्या लिक्विडचं आपल्याला सेक्शन दिलेलं आहे. ठीक आहे, त्या सेक्शन मध्ये बघा हा सगळ्यात वरचा लेअर आहे लिक्विड मधला. अरे वो सिंपल एखादी नळी आहे. ओके, ही नळी आहे, बरोबर आहे. या नळीमध्ये बघा पाणी फ्लो होत आहे. तर बघा सगळ्यात वरती हा लेअर आहे, त्याच्या खाली हा लेअर आहे, त्याच्या खाली हा लेअर आहे, वगैरे वगैरे त्या पद्धतीने. तर बघा जो सगळ्यात वरचा लेअर असतो ना, इथं व्ही काय दाखवते आपल्याला, व्हेलॉसिटी दाखवते. इथं बघा व्ही आहे आणि इथं व्ही मायनस डीव्ही आहे. लक्षात द्या, विस्मय कारकता बेटा तुमने गूगल से सर्च करके बताया. हा तर त्या इंग्लिश शब्दापेक्षा पण 10 पटीने कठीण वाटतोय मला. ओके, चलो व्हेरी गुड. तर बघा या ठिकाणी व्हेलॉसिटी बघा, वरच्या लेअरची व्हेलॉसिटी व्ही प्लस डीव्ही आहे, खालच्या लेअरची व्हेलॉसिटी बघा व्ही आहे, आणि त्याच्या खालच्या लेअरची व्हेलॉसिटी व्ही मायनस डीव्ही आहे. याला मी 1 नाव दिलं, याला मी 2 नाव दिलं, याला मी 3 नाव. सांगा बरं कोणत्या लेअरची व्हेलॉसिटी जास्त असेल, कोणत्या लेअरची व्हेलॉसिटी जास्त असेल, 1, 2 किंवा 3 ची. व्हेरी गुड साक्षी, कोणाची असेल, फर्स्ट लेअरची. क्यों सर के सारे ऍड होते हैं, व्ही प्लस डीव्ही वेलोसिटी वाढत. कोणत्या लेअरची वेलोसिटी सगळ्यात कमी असेल 1, 2, 3 पैकी. व्हेरी गुड, कोणाची असेल, 3 ची असेल. तर या गोष्टी आपल्याला शिकायच्या. सपोज हा त्या पहिला लेअर आहे, दिस इज ए क्रॉस सेक्शन एरिया. त्या लेअरचा हा पहिल्या लेअरचा क्रॉस सेक्शन एरिया आहे. तर बघा मित्रांनो, फोर्स, आता त्याच्यावर किती फोर्स आपला होता, द फोर्स ऍक्टिंग ऑन इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया. बरोबर आहे. हा जो याच्यावर जो पण काही फोर्स असणार आहे, आपलं सॉरी इंटरनल रेजिस्टन्स किंवा इंटरनल जो फोर्स असणार आहे, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया, की भैया तो एरिया कॉन्टॅक्ट मध्ये किती आहे, and it is directly proportional to the velocity gradient. इथे वेलोसिटीचा ग्रेडियंट किती त्याच्यावर असेल. अब देखो ये भी इसको देयरफॉर हम क्या लिख सकते हैं, F is directly proportional to the area into velocity gradient. देयरफॉर फोर्स इसको अगर निकालना है क्या मिला था हमको, F is directly proportional to area into du upon dz. या ठिकाणी हा काय आहे, वेलोसिटी ग्रेडियंट आहे. तुम्हाला एक्झाम मध्ये डायरेक्ट याची व्हॅल्यू दिलेली असते, ठीक आहे. सो डोंट वरी अबाउट दॅट. त्याला काढायचंय मला, देयरफॉर F इक्वल टू नीटा ए अँड वेलोसिटी ग्रेडियंट du अपॉन dz. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, या ठिकाणी मला सांगा सर, व्हॉट इज मीन्ड बाय ग्रेडियंट. एक काम करना है सबको, आपको गूगल करना है, बराबर है. आप गूगल करो कि व्हाट इज मीन बाय ग्रेडियंट, आज सर्च करो सब लोग, मैं कल आपको सबको बताऊंगा, लेकिन फर्स्ट यू हैव टू आंसर मी दैट क्वेश्चन, ठीक है. नाउ देखो व्हाट वी हैव हियर, वी हैव फोर्स इक्वल टू नीटा. नीटा कुठून आला, कारण प्रोपोर्शनलिटी साइन काढून दिले, त्याच्या जागी इक्वल टू नीटा टाकला, ए इंटू डी अपॉन डी झेड विच इज ए वेलोसिटी ग्रेडियंट. ठीक है, ओके, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी हा जो नीटा आहे, यालाच आपण काय म्हणत असतो, कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी. नीटा इज ऑल्सो नोन एज अ कोइफिशियंट ऑफ ए विस्कोसिटी. आणि बघा नीटाचं जे काही विस्कोसिटी कोइफिशियंट आहे, त्याचे एसआय युनिट बघा कोणतं आहे, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. व्हॉट इज द युनिट फॉर दिस, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. किंवा बघा त्याला दुसरा युनिट कोणतं आहे, पास्कल सेकंद. ठीक आहे, दुसरं युनिट कोणतं त्याला, पास्कल सेकंद. हे खूप इम्पॉर्टंट आहे. सीजीएस कोणतं बघा, सीजीएस मध्ये कोणतं युनिट आहे, पॉइज आहे. सीजीएस मधलं कोणतं युनिट आहे, पॉइज आहे, किंवा ग्राम सेंटीमीटर इनवर्स पर सेकंद इनवर्स, हे का त्याच्यावाला युनिट आहे. हे 3 गोष्टी फक्त लक्षात. आता सर युनिट कसं काढणार आहे, खूप सिंपल आहे. बघा मी मागच्या वर्षी जे फ्री लेक्चर्स घेतले होते, एक कोर्स होता आपला फ्री सायन्सचा, याच्यापेक्षा पण खूप बेसिक होता. त्यावेळेस मी मुलांना एक गोष्ट शिकवली थी कि तुम्ही एक पास्कल, बेटा वो यूनिट है, उसमें हम प्रेशर को दिखाते हैं, ठीक है.
जर तुम्हाला फॉर्म्युलाने येत असेल ना मित्रांनो, तर फॉर्म्युल्यामध्ये जे पण व्हॅल्यूज आहे त्यांची युनिट टाकून द्या तुम्ही. आता बघा, फोर्स इक्वल टू नीटा एरिया डीयू अपॉन डीझेड व्हेलॉसिटी ग्रेडियंट. ठीक आहे. फोर्स आहे मित्रांनो, फोर्स कशामध्ये दाखवतो आपण? न्यूटन मध्ये. नीटा काढायचं म्हणून ऍज इट इज. एरियाचे युनिट सांगा बरं मला, एरियाचं युनिट सांगा मला. व्हॉट इज द युनिट फॉर एरिया? बेटा मीटर नहीं है, हाँ मीटर स्क्वायर है. ठीक है, मीटर स्क्वायर है. ठीक आहे, व्हेरी गुड. काय आहे? एरियाची युनिट आपलं मीटर स्क्वेअर आहे. इंटू आता हे जे मित्रांनो व्हेलॉसिटी ग्रेडियंट, बरोबर आहे. आता बघा डीयू अपॉन डीझेड, तर वरती बघा व्ही यू आहे म्हणजे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचे युनिट सांगा पहिले मला. व्हॉट इज द युनिट फॉर द व्हेलॉसिटी? व्हेलॉसिटीचे युनिट सांगा बरं मला एकदा. डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे काय? मीटर पर सेकंद अपॉन ग्रेडियंट आहे मित्रांनो. ग्रेडियंटचे युनिट मीटर मध्ये असते. मीटर गेला, मीटर गेला, काय आलं फक्त या ठिकाणी 1/s म्हणजे 1/सेकंद. या ठिकाणी बघा लिहिलं मी 1/s. नीटाचं काढायचंय मित्रांनो, नीटाला इकडे राहू देतो, सगळ्यांना तिकडे पाठवतो. न्यूटन ऍज इट इज. मीटर स्क्वेअर आहे, तिकडे गेला तर बघा मीटर -2 येईल आणि सेकंद इकडे काय म्हणजे मित्रांनो मल्टिप्लाय होईल. या पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता. एक्झाम मध्ये लक्षात ठेवा, तुम्हाला फोर्स दिलाय, बरोबर आहे. काय दिलाय तुम्हाला एक्झाम मध्ये? फोर्स दिलाय. एक्झाम मध्ये तुम्हाला एरियाची व्हॅल्यू दिलेली आहे. एक्झाम मध्ये तुम्हाला टाइम दिलाय इन सेकंद, पण तुम्हाला आन्सर बिलकुल माहिती नाही. सॉरी, तुम्हाला फॉर्म्युला बिलकुल माहिती नाही. पण ऑप्शन्स मध्ये ए, बी, सी अँड डी, ऑप्शन्स मध्ये तुम्हाला युनिट जे ते न्यूटन मीटर स्क्वेअर इनवायर्स, सॉरी मीटर इनवर्स स्क्वेअर आणि सेकंद असं दिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी. काय करायचं तुम्हाला? अरे या ठिकाणी फक्त फोर्सची व्हॅल्यू, 1 एरियाची व्हॅल्यू आणि सेकंडची व्हॅल्यू हो गया. दैट इज द रीजन जो पहला चैप्टर है जो हमने पढ़ाया था पिछले साल, वो बहुत इंपॉर्टेंट है. चलो इसमें ज्यादा नहीं जाएंगे. या ठिकाणी बघा, विस्कोसिटी, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटीची युनिट कोणतं आहे? न्यूटन सेकंद. याला दुसरं युनिट कोणतं आहे? पास्कल सेकंद. ओके मित्रांनो, पास्कल सेकंड तर हा आला. पास्कलची व्हॅल्यू किती असेल बघा? पास्कल इक्वल टू दिस इंटू दिस. therefore 1 पास्कल इक्वल टू न्यूटन पर मीटर स्क्वायर. इसको देखो मैं कैसे लिख सकता हूं? न्यूटन अपॉन मीटर स्क्वेअर. न्यूटन कोणाचे युनिट आहे? कमेंट करून सांगा मला. न्यूटन कोणाचे युनिट आहे? फोर्सचे, प्रेशरचे, कोणाचे युनिट आहे न्यूटन? व्हेरी गुड. फोर्स. मीटर स्क्वेअर एरियाचे आहे. आता मला सांगा एफ अपॉन ए म्हणजे काय? व्हॉट डू मीन बाय एफ अपॉन ए? फोर्स अपॉन एरिया म्हणजे कोणाचा फॉर्म्युला आहे हा? फोर्स अपॉन एरिया फॉर्म्युला कोणाचा आहे? फोर्स अपॉन एरिया फॉर्म्युला कोणाचा आहे? व्हेरी गुड. इट इज अ फॉर्म्युला फॉर प्रेशर, दॅट इज पी. therefore P इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. आता मला सांगा, जर हे असेल तर पास्कल कोणाची युनिट असेल? पास्कल युनिट असेल प्रेशर. बेटा वो बहुत अलग है, सरफेस टेंशन देखिए आज में. ठीक है, तो या पद्धतीने आपलं स्टडी करायचं. सो दिस इज ऑल अबाउट टुडे. आज के लिए इतना ही है. अगेन आई एम सेइंग फ्रॉम टुमारो वी विल स्टार्ट आवर नेक्स्ट चैप्टर. ठीक है, फॉर दो स्टूडेंट, देखो 15 मई से हम नीट के लिए बायोलॉजीचा रेग्युलर कोर्स स्टार्ट करतो. कोणाचा रेग्युलर कोर्स स्टार्ट करतो? बायोसाठी. हा डेली असणार आहे. फक्त एक हप्त्यातून 4 डेज हा कोर्स असेल. किती? 4 डेज. उरलेले 3 डेज मित्रांनो प्रॅक्टिस असेल, प्रॅक्टिस सेशन असेल. मी मुलांना प्रॅक्टिस करण्यासाठी काही गोष्टी देईल. दिस कोर्स इज टोटली बेस्ड ऑन नीट कॅरिक्युलम.
किंवा जी पण एक्झामची रिक्वायरमेंट आहे, जो भी एग्जाम का डिमांड है उस पर ये पूरा का पूरा अरेंज होगा। आपको इससे नोट्स मिलेंगी, बराबर है। एनसीईआरटी के जो भी टॉपिक है, इंपॉर्टेंट वाले नहीं इंपॉर्टेंट वाले, सब पे डिस्कशन। अरे मला आई लिव नको बोलो बेटा, मैं लड़की नहीं हूँ, ठीक है, मेरा जेंडर अलग है। ओके ठीक है। तो देखो, तो जो भी नोट्स है आपको मिलेगी। सबसे मे सब सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की हा जो कोर्स असणार आहे हा टोटली कसा आहे एमसीक्यू वर आपला जास्त फोकस असणार आहे, एमसीक्यू प्रॅक्टिस वर, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वर, बरोबर आहे, आणि प्रॉब्लेम सॉल्विंग प्रॅक्टिस वर, ज्या पण मुलांना करायचं असेल 15। आणि बघा, तुम्ही 10वीतून किंवा 11वीत किंवा 12वीत कोणी पण मुलगा यासाठी इलिजिबल है। असं नहीं कि सर मैं अभी 11th में हूँ तो 12th का, फिर पढ़ो 12th का होता 11th का। अरे देखो भैया, दोनों में से पूछने वाले, अभी अब भूल जाओ ये टेम्परामेंट, अभी अलग टेम्परामेंट आएगा अपने, ठीक है। तो ह्या गोष्टी तुम्ही लक्षात द्यायच्या। दिस कोर्स विल स्टार्ट फ्रॉम 15th मई। जिसको भी लगाना है, जिसको भी करना है, यू कैन कॉन्टेक्ट मी। मैंने फी का कोई स्ट्रक्चर अब तक डिसाइड नहीं किया है, लेकिन आप सबको पता है जितना कम से कम होगा मैं उतना कम से कम रखूंगा। दिस इज माई नंबर फॉर व्हाट्सएप, 7875868636। यू कैन व्हाट्सएप में, व्हाट्सएप ही करना, दूसरे कोई काम मत करना, बग वगैरह सेंड मत कर देना, ठीक है। किसी तो भी लड़के ने माझा वाढदिवस होता त्या दिवशी मला बग सेंड केला, माझा व्हाट्सएप 3 तास बंद होता, ठीक है। चल, दिस इज ऑल अबाउट टुडे। फ्रॉम टुडे टुमारो वी विल स्टार्ट न्यू चैप्टर। आज के लिए इतना ही है, चलो फिर